श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बघा, एका ताईची कमेंट होती की त्यांनी एकदा दोनदा कमेंट केल्या की त्यांना श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताचं पारायण करायचे, त्यावर ताई व्हिडिओ बनवा आणि कसं करायचं, त्याचे नियम अटी वगैरे काय आहेत त्या सांगा, त्यासाठीच आज व्हिडिओ केला। तर बघा, श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत ग्रंथ असा आहे आणि हा जो ग्रंथ आहे तो मराठीत आहे। आणि हा ग्रंथ आहे तो कुठं भेटतो तर बघा, हा ग्रंथ केंद्रात भेटत नाही। मी जो हा ग्रंथ आहे तो पुण्यावरून मागवला आहे, माझ्या नंदेनं दिला आहे आणि तिथं स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, त्या मठामध्ये हे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताचा ग्रंथ होता। त्यांनी पारायण केलं म्हणून मी त्यांच्याकडून मागून घेतला आहे। म्हणजे कधी पण ग्रंथ घेतला तर स्वखर्चाचा घ्यावा, दुसऱ्याच्या पैशाचा ग्रंथ घेऊ नये। आपण आपल्या आपल्या पैशाचा ग्रंथ घेऊन त्या ग्रंथाचं पारायण करावं। तर बघा, आता ही ग्रंथ जर वाचला आणि या ग्रंथाचं जर पारायण केलं तर बघा, मी तर सांगत सगळ्याच जे काही तुमच्या जीवनामध्ये दुःख, संकट, अडचणी ज्या काही आहेत ना, त्या सगळ्या अडचणीवर मात करते हा ग्रंथ। कारण या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्याय सांगतो, या ग्रंथामध्ये प्रत्येक जो काय अध्याय आहे ना, तो अध्याय आपल्या जीवनातले जे काही दुःख संकट आहेत ना त्याच्यावर आहे। जे आपल्याला बघा, आता पितृदोष आहे तर पितृदोष सुद्धा कमी होतो या ग्रंथाच्या पठणानं। आणि जे काही बघा आता आहे, आपल्या घरामध्ये बाहेरची बाधा आहे, आपल्या घरामध्ये बाहेरची बाधा आहे, संकट आहेत, दुःख आहेत, त्यावर ते सुद्धा कमी होतात। नोकरी भेटते, नोकरीसाठी जर तुम्ही करत असाल या ग्रंथाचं पारायण तर 100% तुम्हाला नोकरी लागते। संतान प्राप्ती सुद्धा होते या ग्रंथानं। या ग्रंथाचं जर पठण केलं तर संतान प्राप्ती सुद्धा होते। तुमचे कोर्टाचे कामं, स्वतःचं घर व्हावं किंवा मनासारखी जागा भेटावी, मनासारखा प्लॉट भेटावा, पुन्हा घरामध्ये जी काही वादविवाद होतात, भांडणं होतात, कटकटी होतात, त्याकरता सुद्धा जर घरामध्ये अशांतता असेल आणि सतत वादविवाद होत असतील तर या ग्रंथाचं पठण करा। घरामध्ये सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही। कारण माझा हा अनुभव आहे, कारण या ग्रंथाचं पठण मी स्वतः केलं आहे, पारायण केलं आहे। यूट्यूबला मी व्हिडिओ सुद्धा टाकला होता या ग्रंथाचं पारायण केल्यानंतर। आणि आत्ता सुद्धा मी श्रावण महिन्यामध्ये या ग्रंथाचं पारायण करणार आहे, तेव्हा सुद्धा तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन। तर बघा, या ग्रंथाचं पारायण कुणी करू शकतं तर या ग्रंथाचं पारायण कुणीही करू शकतं। आणि या ग्रंथामध्ये नियम अटी आहेत, तुम्हाला मी सांगते नियम अटी काय आहेत। तर बघा, या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत बघा, पारायणाची सुरुवात स्नान शुचिर्भूत होऊन करावी। बघा, सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही हे पारायण करायला सुरुवात केली तर ब्रह्ममुहूर्तावर कसं असतं, सगळे देव 4च्या दरम्यान असतात ना, त्या धर्तीवर अवतरलेले असतात। त्यामुळं कधीही कोणतीही सेवा केली तर ब्रह्ममुहूर्तावर करावं, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर करावं। आणि तुम्ही 7 दिवसाचं जर पारायण करत असाल तर ब्रह्ममुहूर्तावरच करा, मी असं सांगेन। कारण तुमचे जे काही संकट आहेत, दुःख आहेत, ज्या काही अडचणी आहेत ते लवकर तुमच्या दूर होतील आणि ती जी काही सेवा असते ना ती देवापर्यंत लवकर पोहोचत असते। आता दुपारी कसं असतं, आपण 10-11च्या टायमिंगला जर वाचलं तर कसं असतं, कुणी येतं बोलतं, आपण मध्येच बोलणार, आपण वाचताना काहीतरी बोलणार, कुणीतरी आपल्याला काहीतरी विचारणार, आपण उठणार, मग हे असं होतं। म्हणून काय करायचं, ब्रह्ममुहूर्तावरच सेवा करायची, जेणेकरून आपल्याला उठणं लागणार नाही, बोलणं लागणार नाही मध्ये। आता या ग्रंथामध्ये कसं आहे माहिती आहे का, या ग्रंथाची काही आट नाही। श्रीपाद प्रभू हे दत्त महाराजांचा पहिला अवतार आहे, दुसरा अवतार नरसिंह सरस्वती, तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। तर श्रीपाद प्रभूंनी याच्यामध्ये नियम अटी काही नाहीत, या ग्रंथाला जास्त नियम अटी नाहीत। परंतु जे काही आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा ज्या काही नियम अटी आहेत ना, त्या नियम अटी आहेत। तरी पण तुम्हाला सांगते मी, कारण पारायण जर आपण करत असेल तर बघा, सकाळी स्नान करून शुचिर्भूत, हे तर सगळेच करतात कारण स्नान करूनच करायचं असतं, पण नियमित वेळ महत्त्वाची आहे। ज्या वेळेला तुम्ही दररोज सुरुवात करताय त्याच वेळेला वाचायचं, कारण एकच नियमित वेळ असावी। कारण कसं असतं, देव आपल्या त्या वाचण्याची, त्या आपल्या भक्तीची वाट बघत असतो। देव हा भक्तीचा भुकेला असतो, कारण ती त्याच्या भक्ताची सेवेची वाट बघत असतो। म्हणून काय करायचं, तुम्ही सेवेची एकच वेळ ठेवायची वाचनाची। त्यानंतर बघा, या ग्रंथाचे पारायण सर्व स्त्री करू शकतात।
धर्म, लिंग, जाती याचे बंधन कसलेच नाही. आता कुण्याही जातीच्या ज्या काही ताई आहेत त्यांनी हे या ग्रंथाचं पठण करू शकता. तुम्ही कुणी पण करू शकता. आता असं नाही की या जातीच्या ताईंनी करावं, त्या जातीच्या ताई, याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे ग्रंथामध्ये, कुणीही करू शकतं. परत पुन्हा पारायण करताना साधकाने अन्नशुद्धी, सात्विक आहार घ्यावा. सात्विक आहार म्हणजे कांदा लसूण वर्ज करावं आणि बाहेरचं अन्न घेऊ नये, परान्न घेऊ नये कारण परान्नाचेच जास्त दोष लागतात. जास्तीत जास्त दोष कशाचे लागत असतील तर परान्नाचे लागत असतात. कारण कसं असतं बघा, दुसऱ्याच्या घरी कसं असतं, मांसाहार केलेला असतो, मग त्यांनी ते बनवलेलं असतं. कारण कसं असतं, दुसऱ्याच्या घरी बनवलं म्हणल्यावर कसं बनवलं काय माहिती. आता आपल्या घरी आपण कसं करतो, पारायण करायला म्हणलं तर मांसाहार वगैरे नसतो. जे कोणी करत असतील तरी सुद्धा आपण जेव्हा पारायण करतो त्या काळामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार शिजत नाही. मग त्यांच्या घरी आपल्याला काय माहिती आहे की त्यांनी अगोदरच्या दिवशी किंवा त्या दिवशी त्यांनी मांसाहार शिजवलाय नाही शिजवलाय. परत पुन्हा त्यांनी स्वयंपाक करते वेळेस का एखाद्या माणसाला काही अपशब्द बोलत किंवा भांडत काहीतरी म्हणत तो स्वयंपाक केलेला असतो. मग ते जे काय आपण बोललेलं असतं त्याचे परिणाम काय होतात, त्या अन्नावर होतात आणि त्या अन्नाद्वारे आपल्यामध्ये येतात. मग आपण पारायण केलेलं असतं ना, त्या पारायणाचं आपल्याला म्हणावं तेवढं फळ भेटत नाही. म्हणून काय करायचं, शक्यतो परान्न टाळायचं, परान्न कधीच घ्यायचं नाही आणि लसूण कांदा वर्ज करायचं. त्याचबरोबर परत पुन्हा बघा, ब्रह्मचार्याचं पालन हे कडकडीत करायचं. आणि जर तुमच्या घरी श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचं पारायण जर तुम्ही करत असाल तर मांसाहार कडकडीत घरी वर्ज करायचा, कुणालाही मांसाहार करू द्यायचा नाही. कारण कसं असतं, आपण सेवा करत असेल तर देवाचा व्रत देवाला असं आपल्या घरी मांसाहार जर शिजत असेल आणि आपण जर या ग्रंथाचं पारायण केलं तर आपल्याला कसं काय फळ भेटेल. त्याकरता बघा, घरच्या माणसांना सांगायचं आणि त्यांची परवानगी घेऊनच या ग्रंथाचं पारायण करायचं. कारण कसं असतं, सगळ्याची सहमती राहणं खूप गरजेचं असतं ना. आपण जर पारायण केलं आणि त्यांनी जर घरात मांसाहार आणला तर मग काहीच फायदा नाही याचा. कारण श्रीपाद प्रभूंचं कसं आहे माहिती आहे का, श्रीपाद प्रभू आपल्यावर कृपा करतात, पण जो माणूस मांसाहार करतो त्याला ते कधीच जवळ घेत नाहीत. म्हणून या ग्रंथामध्ये आहे, जेव्हा तुम्ही वाचन कराल तेव्हा तुम्हाला समजेल की श्रीपाद प्रभूंना काय आवडतं, त्यांची सेवा कशी केलेली आवडते. तुम्ही बघा आणि तुम्ही पारायण केल्यानंतर तुम्ही मग सांगाल की याचे काय काय अनुभव आले. कारण 7 दिवसातच अनुभव येतो या पारायणाचा, सेवा करते वेळेसच पारायणाचा अनुभव येतो. आणि बघा, पारायण करते वेळेस काय होतं माहिती आहे का, खूप अडचणी येतात, अडचणी येतात. कारण काय होतं माहिती आहे का, आपल्या घरामध्ये आपल्या ज्या तोंडातून अपशब्द बोललेले असतो ना, तीच निगेटिव्हिटी आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये घराच्या बसलेली असते आणि ती आपल्याला सेवा करू देत नाही. त्यामुळं आपल्या सेवेला अडथळे येतात. म्हणून कधीही पारायण करते वेळेस असो किंवा एरवी असो, आपल्या घरामध्ये अपशब्द बोलायचे नाही, मुलांना शिवीगाळी द्यायची नाही. अपशब्द म्हणजे असा कोणता शब्द काढायचा नाही, दुसऱ्याला शिवीगाळी द्यायची नाही, दुसऱ्याच्या बाबतीत वाईट चिंतायचं नाही, वाईट बोलायचं नाही. आपण जर लोकांच्या बाबतीत वाईट बोललं तर ते सगळे शब्द आपल्याला लागू होतात बघा. कारण आपण दुसऱ्यासाठी जर खड्डा खोदला तर त्यात सर्वात अगोदर आपणच पडणार. कारण तो आपण खोदलाय तर ढांग पलीकडे जायचं आपल्याला खड्ड्याच्या तर आपणच पडणार ना. त्याकरता कधी कुणाला वाईट बोलायचं नाही, कारण ती आपल्या घरामध्येच निगेटिव्हिटी समाविष्ट होऊन बसत असते. म्हणून कधी कुणाला वाईट बोलायचं नाही, पारायण काळामध्ये तर कधीच नाही आणि एरवी सुद्धा नाही. तुम्ही जर घरात अपशब्द बोलायचे टाळले तर घरात निगेटिव्हिटी निर्माण होणारच नाही, घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहणार. त्याकरता पारायण करते वेळेस जरी अडचणी आल्या, घरामध्ये जरी निगेटिव्हिटी राहिली असेल तर दररोज स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण घेऊन, दत्तप्रभूंचं नामस्मरण घेऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण करत करत घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, गुलाबजल शिंपडायचं आणि दररोज फरशी पुसताना गोमूत्र टाकून फरशी पुसायची, गुलाबजल टाकून फरशी पुसायची, लिंबू वगैरे टाकून फरशी पुसायची, मीठ टाकायचं, हळद टाकायचं, लिंबू टाकायचं, गोमूत्र टाकायचं आणि गुलाबजल टाकायचं, एवढं सगळं टाकून फरशी पुसायची. कारण निगेटिव्हिटी असते आपल्या घरामध्ये, आपल्याला ते पारायण करू देत नाही. मला माहीत आहे, कारण माझ्या वेळेस पण असंच झालेलं आहे. परंतु कारण ते खूप दिवसापासून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते आणि ह्या पवित्र ग्रंथाचं आपण पारायण केल्यानंतर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आपल्याला कसं करू देणार, त्याकरता या सगळ्या गोष्टीचं पालन करून दररोज गोमूत्र शिंपडूनच घरामध्ये पारायण करायला सुरुवात करायची, जेणेकरून आपल्याला आपलं पारायण चांगलं व्यवस्थित पार पडणार. तर बघा, त्यानंतर
आहार कसा घ्यायचा, सात्विक घ्यायचा. लसूण कांदा वर्ज्य करायचा, 7 दिवस कसलंच लसूण कांदा खायचा नाही. मांसाहार कडकडीत वर्ज्य, ब्रह्मचर्याचं पालन करायचं. त्यानंतर बघा, पारायण कोणत्याही दिवशी करू शकता तुम्ही. पारायण कोणत्याही दिवशी सुरू करण्यास हरकत नाही. एका बसण्यात बैठकीत पारायणाचे सर्व अध्याय पठण करणे शक्य नसल्यास त्या दिवसभरात अध्याय केव्हाही करू शकता. मात्र त्या दिवसाचे अध्याय पूर्ण झाल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. अशा वेळी फराळाचे पदार्थाचे सेवन केले तरी सुद्धा चालते. बघा, आता कसं आहे माहिती आहे का, लहान मुलं आहे किंवा घरात आजारी व्यक्ती आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय करता, उठावं लागतं पाणी द्यायला किंवा त्यांचं काही काम करण्यासाठी उठावं लागतं तुम्हाला. तर काय करायचं माहिती आहे का, उठावं जरी लागलं तरी उठायचं. परंतु शक्यतो जर होत असेल, तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर पारायण केलं ना, याचे जर अध्याय वाचले तर तुम्हाला उठणं लागणारच नाही. परंतु शक्यतो होतच नाही, तर काय करायचं माहिती आहे का, दिवसभरात या अध्यायाचे जेवढे अध्याय आहेत 7 दिवसामध्ये, कुण्या दिवशी किती आहेत, तेवढे अध्याय वाचल्याशिवाय, आरती झाल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही. म्हणजे भाजी चपाती खायची नाही. फराळ करू शकता तुम्ही, म्हणजे साबुदाणाची खिचडी किंवा परत पुन्हा भगर, फळं खाऊ शकता, दूध वगैरे असं करू शकता. परंतु भाजी चपाती खायची नाही. जोपर्यंत श्रीपाद प्रभूंची आरती करत नाही आणि नैवेद्य दाखवत नाही त्यांना, तोपर्यंत जेवण करायचं नाही. तर असा हा नियम आहे. त्यानंतर सोयरे, सुतक व इतर अन्न कोणत्याही कारणाने पारायण चालू असताना खंड पडल्यास नंतर सोयीचे दिवस पाहून पुन्हा पहिल्या दिवसापासून प्रथम अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. कोणत्याही कारणाने पारायणास खंडन पडला तर ती श्री दत्तप्रभूंचा दोष, कोप झाला, काही चुकले का, असा किंतु मनात आणायचं नाही, आणू नये. तर बघा, आता आपण काय म्हणतो, पारायणाचे ग्रंथाचे पारायण करायलो आणि कुणीतरी आपल्या घरामध्ये वारलं, म्हणजे सुतक पडलं, विटाळ डिलिव्हरी झाली किंवा काहीतरी असं अडचण आली, तर असं समजायचं नाही की देवाचा माझ्यावर कोप झाला किंवा देव माझ्यावर रुष्ट झाला, असं नाही. ते तिथंच थांबवायचं. कारण आता हे सुतक पडलं, विटाळ जर पडला तर ते काय करायचं, तिथंच थांबवायचं, ते वाचायचं. आणि त्यानंतर बघा, जेव्हा तुमचं सुतक विटाळ कुणाला तर पूजा काढायला लावायची आणि परत पुन्हा जेव्हा तुमचं सगळं काही होईल, विटाळ सुतक जेव्हा निघल, तेव्हा सुरुवातीपासून डबल ग्रंथाचं पारायण करायचं. कारण याला गुरुचरित्रासारखे नियम नाहीत, कारण गुरुचरित्राला खंडन पडायला जमत नाही, कारण कुणी ना कुणी वाचावंच लागतं ते. जर त्याच घरच्यांचं काही सुतक विटाळ जर असेल तर मग मात्र का नाही, ते विटाळ जर पडला तर तुम्ही कुणाला तर वाचायला लावू शकता तुम्ही. पण जर सुतक जर पडलं तर नाही, ते ग्रंथ तिथंच थांबवावा लागतो. आणि या पारायणाचं कसं आहे माहिती आहे का, ती तिथंच थांबवायचं आणि परत नंतर एका दिवशी जो काही चांगला वार आहे त्या वारापासून सुरुवात करायची पारायणाची. पण असं समजायचं नाही की दत्तप्रभू माझ्यावर रुष्ट झाले, श्रीपाद प्रभू, कारण देवाचे कसं, सर्व देवांना सगळे जे काही आपण आहोत ना, ते देवाचे लेकरं आहोत आणि ते आपली आई आहे. सगळे लेकरं देवाला सगळे सारखेच असतात. कोणत्याही शारीरिक व्याधीमुळे जमिनीवर पारायणास बैठक करणे शक्य नसल्यास, ज्यांना जमिनीवर शक्य नसेल त्यांनी खुर्ची किंवा सोयीच्या बैठकीत बसून पारायण करावे. आता बघा, कुणाला बसता येत नाही, 2-3 तास कुणी बसू शकत नाही, तर त्यांनी काय करायचं, खुर्चीवर बसून वाचू शकतात. पूजा मांडायची आणि खुर्चीवर बसून वाचू शकता तुम्ही. असं काही नाही, खालीच बसावं लागतं. फक्त ते त्याच खाली आसन असावून त्यावर खुर्ची टाकून मग बसायचं. बघा, पारायणाच्या सांगतेच्या दिवशी 11 ब्राह्मणांना जेवू घालावे. शक्य नसल्यास एखाद्या दत्तस्थानावर यथाशक्ती दक्षिणा रक्कम अन्नदान द्यावं. आता बघा, याच्यामध्ये कसं असतं, कुणी गरीब असतं, 11 ब्राह्मणांना जेवू घालायचं असतं. मग तुम्हाला 11 ब्राह्मणांना जर जेवू नाही घालता आलं तर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र, मठ किंवा कुठं काही मंदिरामध्ये अन्नदान होत असलं तर तिथं द्यायचं. स्वामी समर्थांचं केंद्र, दत्तप्रभूंचं मंदिर जर जिथं असेल तिथं काय करायचं माहिती आहे का, अन्नदान द्यायचं. डाळ, गूळ, तांदूळ, परत पुन्हा जे काही असतं अन्न, बघा आता डाळ, हरभऱ्याची डाळ, तांदूळ आणि गूळ आणि परत पुन्हा जे काही असतं ना बाकीचं, जे आपण जेवणासाठी ही करतो
ते द्यायचं नाही, जेवढी दक्षिणा आहे तेवढी द्यायची. आता कसं असतं, प्रत्येक माणूस हा मोठाच असतो आणि त्याच्याकडे पैसे असतात असं नसतं. आणि जर तुम्हाला जर जमलं 11 जर ब्राह्मणांना जेवू घालू शकलो तर खूपच छान. 11 ब्राह्मणांना जेवू घालायचं. नाही जमलं तर केंद्रामध्ये किंवा कुठंतरी मठामध्ये नेऊन ती अन्नदान करायचं. कारण तुम्हाला माहीत आहे, हरभऱ्याची डाळ जर आपण गाईला चारली तर आपला गुरुबळ मजबूत होत असतो. आणि गूळ, तांदूळ ह्या प्रत्येक ज्या अन्नाचं आहे ना त्याचं महत्त्व आहे. म्हणून अन्नदान करायचं. जर जमलं तर 11 ब्राह्मणांना जेवू घाला. नाही जर जमलं तर तुम्ही केंद्रामध्ये द्या. आता मी काय केलं होतं, तर मी 11 ब्राह्मणांना जेवायला घातलं नाही, कारण माझी तेवढी हेच नव्हती, परिस्थितीच नव्हती 11 ब्राह्मणांना जेवू घालण्याची. त्यामुळं मी काय केलं होतं, यथाशक्ती जे काय दक्षिणा होती, जे काय अन्नदान होतं ते मी केंद्रामध्ये केलं होतं. तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. त्यानंतर बघा, पारायण चालू असताना दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्रीपादराजम शरणम प्रपदे या मंत्राचा जप चालूच ठेवायचा. बघा, लोकांच्या बाबतीत जर तुम्ही वाईट बोलत असाल आणि तुम्ही पारायण करत असाल तर या पारायणाचं फळ भेटणार नाही. पारायण काळामध्ये किंवा असं सतत जरी तुम्ही श्रीपादराजम शरणम प्रपद्ये किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जर आपण सतत नामस्मरण जर केलं तर आपल्या जीवनामधले दुःख संकट सगळे नाहीसे होतात. आणि पारायण काळामध्ये तुम्ही श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा नाम जप आहे ना तो सतत चालू ठेवा. आणि सिद्धमंगल स्तोत्राचं पठण दररोज करायचं, दररोज डेली करायचं. ही श्रीपाद श्री वल्लभांची अनघादेवीची सेवा आहे. सिद्धमंगल स्तोत्राचं पठण करायचं. जे काही नियम आहेत, अटी आहेत त्या या सगळ्या पाळायच्या. बघा, अजून एकदा सांगते, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, बाहेरचं अन्न घ्यायचं नाही, परत पुन्हा मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा, लोकांच्या बाबतीत काही वाईट चिंतायचं नाही. आणि सेवा ही एक वेळ जी काही ठरवलेली आहे तुम्ही ती ब्रह्ममुहूर्तावर करा. लसूण कांदा वर्ज्य करा आणि सेवा मनोभावे करा, विश्वासानं करा, भक्तीनं करा, मनात एक भाव ठेवून करा. मी सांगते म्हणून करू नका. कारण विश्वास ठेवा की श्रीपाद प्रभूंचं या ग्रंथाचं मी पठण केल्यानंतर माझे सगळे काही दुःख दूर होणार आहेत. म्हणून हा मनात विश्वास ठेवून तुम्ही या ग्रंथाचं पारायण करा. नक्कीच तुमचे दुःख संकट दूर होतील. तर बघा, आणि जर तुम्हाला जमत नसेल, आता ही पण आहे की या ग्रंथाचं किती दिवसाचं पारायण करायचं तुम्हाला सांगते. 7 दिवसाचं पारायण करायचं. जसं गुरुचरित्रामध्ये आहे कोणत्या दिवशी किती आहेत, या ग्रंथामध्ये इथं लिहिलेलं आहे. पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय आहेत, दुसऱ्या दिवशी 7 ते 12 आहेत, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 आहेत, चौथ्या दिवशी 18 ते 22 आहेत आणि 5व्या दिवशी 23 ते 34 अध्याय आहेत. 6व्या दिवशी 35 ते 42 अध्याय आहेत आणि 7व्या दिवशी बघा 43 ते 53 अध्याय आहेत. आणि हा ग्रंथ आहे ना गुरुचरित्राच्या म्हणजे गुरुचरित्रामधले जे काय अध्याय आहेत ना तेच याच्यामध्ये आहेत. परंतु हा ग्रंथ इतका सुंदर आहे की तुम्ही हे ग्रंथ वाचल्यानंतर असं एक पण अज्ञानपणाच्या गोष्टी करणार नाहीत. चूक तुमच्या हातून होणारच नाही. व्हिडिओ खूप मोठा झाला कारण सांगण्यामध्ये माहिती काही राहू नये म्हणून सविस्तर माहिती सांगितली. जर व्हिडिओ मोठा असला तर माफ करा. आणि बघा, या ग्रंथाचं जर पठण करायचं असेल तर दररोज 1 अध्याय 2 अध्याय वाचलं तरी सुद्धा चालतं. आणि जेव्हा तुम्ही 1 अध्याय 2 अध्याय वाचलात तर तेव्हा मात्र ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही, लसूण कांदा वर्ज्य करायची गरज नाही आणि मांसाहार पण वर्ज्य करायची गरज नाही. कारण काय करायचं, पठण हे सकाळी करायचं आणि परत पुन्हा जरी संध्याकाळी मांसाहार केला तरी चालेल. शक्यतो तुम्ही मांसाहार हे ग्रंथ वाचल्यानंतर तुम्ही मांसाहार करणारच नाही, कारण मला गॅरंटी आहे. कारण तुम्ही एकदा वाचा आणि मग सांगा, कारण या ग्रंथाचं पठण केल्यानंतर कुणीच मांसाहार करणार नाही. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांनी श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताचं पारायण करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ मोठा झाला तर माफ करा.